नमस्कार. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकॉलॉजिकल काउन्सलर, त्याचप्रमाणे लाईफ कोच. आज मी आपणासमोर घेऊन येत आहे एक नवीन विषय आणि हो, आपणा सर्वांना आवडणारा. तर आजचा विषय असा आहे की महिलांना रिस्पेक्ट का मिळत नाही आणि रिस्पेक्ट मिळवण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे. आपल्या प्रत्येक महिलेला वाटतं की मला कोणी रिस्पेक्टच देत नाही. मग हा रिस्पेक्ट का मिळत नाही याची कारणं आणि तो मिळवण्यासाठी आपण काय करायला हवं हे आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम एक गोष्ट स्पष्ट करूया. प्रत्येक महिलेला फक्त ती महिला आहे म्हणून आदर मिळायलाच हवा असं नाही. पण आपण म्हणतो की नारी शक्ती, कारण आपल्या भारतामध्ये स्त्रीला आधीपासून तिचं पूजन केलं जातं, तिचा महिमा गायला जातो. पण वास्तवात काही वेळा समाजात, घरात किंवा नातेसंबंधामध्ये महिलांना अपेक्षित सन्मान मिळत नाही. यामागे केवळ महिलाच जबाबदार असतात असं अजिबात नाही. समाजाची मानसिकता, संस्कार, लिंगभेद आणि चुकीच्या समजुतीही मोठी कारणे असतात. पण काही गोष्टी अशा असतात ज्या बदलल्या तर महिला स्वतःही आत्मसन्मानाने आणि इतरांकडून आदर दोन्ही मिळू शकते. त्याच गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. तर पहिली गोष्ट, स्वतःचा आदर करा. हो, स्वतःचा आदर करा. जी महिला स्वतःला कमी लेखते, प्रत्येक गोष्टीत स्वतःलाच दोष देते, तिचा इतरही कधी गैरफायदा घेतात. स्वतःच्या मतांना किंमत द्या, तरच लोक तुमचा आदर करतील. आता महत्त्वाची दुसरी गोष्ट, आणि हो, पाचही गोष्टी ज्यावेळेस तुम्ही ऐकाल त्याच वेळेस तुम्हाला कळेल की आपण कुठल्या गोष्टी करायला हव्यात आणि आपल्याकडून कुठल्या चुका होत आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नंबर 2, दुसरी गोष्ट, प्रत्येक वेळी हो म्हणू नका. अनेक महिला सर्वांना खुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वतःच्या गरजा विसरतात. योग्य ठिकाणी नाही म्हणणं हे स्वार्थीपणाचं नाही, तर स्वाभिमानाचं लक्षण आहे. कळलं का? तेव्हा नाही म्हणायला शिका. आता तिसरी गोष्ट, आत्मविश्वासाने बोला. तुमचा आवाज, तुमची देहबोली, तुमचं वागणं हे तुमच्याबद्दल खूप काही सांगतं. शांत, स्पष्ट आणि ठामपणे बोलणारी व्यक्ती अधिक विश्वासार्ह वाटते. तशी स्त्री तुम्ही आहे का, हा प्रश्न स्वतःलाच विचारा. जर ते नसेल तर आपण आपला आत्मविश्वास कसा वाढवावा हे आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत. आता जाऊया चौथ्या गोष्टीकडे. स्वतःची ओळख तयार करा. फक्त कोणाची पत्नी, आई, मुलगी म्हणून नव्हे, तर स्वतःच्या कौशल्यामुळे आणि व्यक्तिमत्वामुळेही ओळख निर्माण होते आणि तीच ओळख आपल्याला निर्माण करायची आहे. आता जाऊया आपल्या शेवटच्या पाचव्या गोष्टीकडे. स्वतःच्या मर्यादा ठरवा. हो, स्वतःच्या मर्यादा ठरवा. जो व्यक्ती सतत तुमचा अपमान करतो किंवा तुमच्या भावनांचा विचार करत नाही, त्याला प्रत्येक वेळी संधी देणं योग्य नाही. नात्यात प्रेमाबरोबर मर्यादाही आवश्यक असतात. आणि आता एक महत्त्वाचा प्रश्न, महिलांना कधी रिस्पेक्ट का मिळत नाही? कारण त्या महिला आहेत म्हणून नाही,
अनेकदा समाजातील चुकीच्या मानसिकता, लिंगभेद, आर्थिक अवलंबित्व किंवा काही लोकांनी इतरांचा आदर न करण्याची सवय ही त्यामागची कारणे असतात. काही वेळा मात्र स्वतःचा आवाज दाबून ठेवणे, सतत स्वतःला कमी लेखणे किंवा चुकीच्या वागणुकीला विरोध न करणे यामुळे ही परिस्थिती बदलत नाही. लक्षात ठेवा, रिस्पेक्ट मागून मिळत नाही. तो आपल्या स्वाभिमानातून, वागणुकीतून आणि स्वतःच्या मूल्यांची जाणीव ठेवून निर्माण होतो. शेवटी एवढंच सांगेन, स्वतःवर प्रेम करा. स्वतःला कमी समजू नका. स्वतःच्या निर्णयाचा आदर करा आणि जिथे तुमचा सन्मान होत नाही तिथे स्वतःचा सन्मान जपण्याचं धैर्य ठेवा. कारण जेव्हा तुम्ही स्वतःला महत्त्व देता तेव्हा जगालाही तुम्हाला महत्त्व द्यावंसं वाटू लागतं, किंबहुना त्यांना द्यावंच लागतं. तर हा व्हिडिओ जर तुम्ही शांतपणे ऐकला असेल, पूर्ण ऐकला असेल, तर जर तुम्हाला वाटत असेल की मला कुणी रिस्पेक्ट देत नाही, तर आपल्याला रिस्पेक्ट का मिळत नाही याची कारणे समजून घ्या. स्वतःचं आत्मनिरीक्षण करा. आपलं काही चुकतंय का? आपल्या वागण्यात, आपल्या बोलण्यात काहीतरी कमी आहे का? आणि त्या कमी असलेल्या गोष्टी कशा आपण पूर्ववत करायच्या किंवा त्यांना कसं आपण कन्व्हर्ट करायचं याचा विचार करा. मी प्रांजली तुमच्यासोबत कायमच आहे. कारण स्त्री ही आत्मनिर्भर व्हायलाच हवी. तिला रिस्पेक्ट हा मिळायलाच हवा. मी प्रांजली, एक प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सिलर, कायम आपणासोबत. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशीच नवनवीन व्हिडिओज घेऊन मी आपणासमोर येणार. तुर्तास इथेच थांबूया. धन्यवाद.